नमस्ते. आपण काकडे सरांच्या फार्म हाऊसवर आहे. आपण त्यांना ह्युमिक बनवलंय. आता आपण फुलविक ऍसिड बनवतोय. फुलविक ऍसिड बनवण्यासाठी आपल्याला 980 ते 999% क्वालिटीची ह्युमिक पावडर लागणार आहे. ही आपण चायनाहून इम्पोर्ट केलेली DCRची 990 1 किलोमध्ये स्ट्रेंथ भेटणारी पावडर आपण त्यामध्ये घेतलेली आहे. ह्याला लागणारं साहित्य 50 लिटर पाणी. पहिला आपण बॅलरमध्ये 15 लिटर पाणी घेतलं. त्यामध्ये पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपण अर्धा किलो 2.5 किलो टाकणार. पोटॅशियम हायड्रॉक्साईड जे 2.5 किलो आहे हे पूर्ण प्युअर ग्रेडचं आहे आणि फूड ग्रेडचं मटेरियल आहे. हे टाकत असताना तोंड माया घ्यायचं. ह्याची वाफ खूप भयंकर आहे. पाण्याचं तापमान 100 डिग्री सेल्सिअस पोटॅशियम हायड्रॉक्साईड पाण्यामध्ये गेल्यानंतर 100 डिग्री सेल्सिअस मध्ये पाण्याचं तापमान वाढवते. जे आपण टाकणारे फुलविक ऍसिडची पावडर आहे. आपल्याला बनवताना 50 लिटर बनवायचे. 20 लिटर पाणी घेतलं तर आपण फुलविक ऍसिडची पावडर टाकणार त्यात हळूहळू. शंभर डिग्री सेल्सिअस पाणी तापल्यानंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईडमुळे आपण फुलविक ऍसिडची पावडर टाकलेली आहे. 20 लिटर पहिलं पाणी घेतलेलं आहे. 30 मिनिटं काठीच्या साह्यानं किंवा ड्रेझरच्या साह्यानं असंच ढवळायचं आहे आपल्याला. जर तुमच्याकडे ऑटोमॅटिक ड्रेझर मशीन असेल 10 मिनिटं चिकार होईल आणि जर नसेल तर काठीच्या साह्यानं 30 मिनिटं याला ढवळायचं आहे. आणि नंतर थोडं थोडं करत याच्यामध्ये 30 लिटर आणखी पाणी ओतायचं. 50 लिटर फुलविक ऍसिड हे बाजारामध्ये 1500 रुपये किमतीनं तयार होतंय. हे फुलविक ऍसिड आपल्या घरी आपल्या बांधावरती पाठीमागं बघता तुम्ही तिकडे ऊस आहे, तिकडे त्यांचा गहू आहे. आपण रानातच बनवतोय. या साईडला त्यांचं शेतातलं घर आहे आणि या साईडला ऊस आहे. हे 30 रुपये लिटरच्या किमतीनं आपण घरच्या घरी बनवतोय आणि याची क्वालिटी कुठल्याही आपल्या भारतात चेक केलं तर तुम्हाला बाजारात मिळणाऱ्या प्रोडक्टपेक्षा चांगल्या क्वालिटीच भेटतात.